नमस्कार. मी सुनील दरेकर अनमोल ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विधानसभा 2024 अभिरूप मतदान म्हणजे मॉक पोल व चाचणी मत म्हणजे टेस्ट वोट यातील फरक. ठीक आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्या बांधवांकडून जमलिंग होते. अभिरूप मतदान व चाचणी मत यातील फरक नवीन जे असतात त्यांच्या लक्षात येत नाही, म्हणून यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. चला पाहूया अभिरूप मतदान व चाचणी मत यातील फरक. अभिरूप मतदान म्हणजेच मॉक पोल, याला नमुना मतदान असं पण म्हटलं जातं किंवा खोटे मतदान. याचा अर्थ अभिरूप मतदान म्हणजे मशीन सर्व व्यवस्थित जोडलेली आहे का, आपण जे मत देत आहोत ते त्याच उमेदवाराला जात आहे का, हे संपूर्ण माहिती प्रत्यक्ष मतदान सुरू होण्या अगोदर ही जी क्रिया आपण करतो यालाच म्हणायचे अभिरूप मतदान. ठीक आहे, तर अभिरूप मतदान म्हणजे पहा, मतदान सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या अगोदर 90 मिनिटे हे मतदान आपल्याला सुरू करायचे आहे, म्हणजेच 1.5 तास अगोदर. ठीक आहे, अभिरूप मतदानाच्या वेळेस किमान 2 मतदान प्रतिनिधी आवश्यक आहेत. जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर 15 मिनिटे वाट पाहायची आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षांनी अभिरूप मतदान सुरू करायचे आहे. प्रत्येक उमेदवारास नोटासहित समसमान मते आपणास द्यावायचे आहेत. कमीत कमी 50 मते नोंदवणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या 7 व उमेदवारांना दिलेल्या 50 अशा एकूण 57 स्लिप व्हीव्हीपॅटमधून बाहेर काढायच्या आहेत. दिलेल्या जाड काळ्या पाकिटात गुलाबी सीलने सीलबंद आपणास ते करावायचे आहेत. ठीक आहे, ही जी प्रक्रिया आहे यास अभिरूप मतदान असं म्हणायचं आहे. आणि अभिरूप मतदान करत असताना आपलं काम सोपं व्हावं, आपली जमलिंग होऊ नये, म्हणून या फॉर्मचा आपण जर वापर केला तर अतिशय योग्य ठरेल. उदाहरणार्थ या ठिकाणी क्रमांक असेल, उमेदवाराचं नाव असेल आणि उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबल्यानंतर या ठिकाणी 1 वर टिक करायचे आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्या उमेदवाराला आपल्याला किती मतं द्यायची आहेत त्या पद्धतीने टिक या ठिकाणी करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत अनुक्रमांक 2 वर यायचे आहे. अशा पद्धतीने टिक केली तर आपलं जमलिंग होणार नाही की आपण कोणत्या उमेदवाराला किती मतदान केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर झालेलं जे मतदान आहे ते जोडपत्र 5 म्हणजे केंद्राध्यक्षांचा जो अहवाल असतो त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ती संपूर्ण माहिती भरावायची आहे. या प्रक्रियेला आपण अभिरूप मतदान म्हणजेच मॉक पोल हे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने पार पाडवायचे आहे. मॉक पोल हे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपण पाहत आहोत चाचणी मत म्हणजेच टेस्ट वोट. हे प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर मतदान संपेपर्यंत कधीही आपणास या ठिकाणी घ्यावायचे आहे. जर मतदाराने व्हीव्हीपॅट पेपर स्लिप चुकीची असल्याची तक्रार केल्यास, म्हणजे काय, एखाद्या मतदाराने ज्या उमेदवारास मत द्यायचे आहे त्याला मत दिलं आहे, परंतु व्हीव्हीपॅटमध्ये त्या स्लिपवर दुसऱ्याच उमेदवाराला मत गेलं आहे अशी जर त्याची तक्रार असेल, म्हणजे नियम 49 MA अनुसार, तर काय करायचे आहे ते आपण पाहू. अगोदर आपण असं पाहू की जर समजा चाचणी मत झालंच नाही तर या ठिकाणी आपल्याला तर 17C मध्ये या ठिकाणी आपल्याला निरंक असं लिहायचं आहे. बऱ्याच जणांकडून या ठिकाणी जमलिंग होते आणि याच ठिकाणी ते मॉक पोलची माहिती या ठिकाणी भरतात. तर सर्वांनी काळजीपूर्वक एक लक्षात घ्या की 17C मध्ये जर टेस्ट वोट झालं असेल तर काय करायचं ते आपण पाहूया, परंतु टेस्ट वोट झालं नसेल तर या ठिकाणी निरंक लिहायचं आहे. या ठिकाणी मॉक पोलची माहिती भरू नये. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहूया संबंधित मतदाराचे लेखी प्रतिज्ञापत्र म्हणजे जोडपत्र 17 आपण भरून घ्यावायचे आहे. म्हणजे काय, जर एखादा म्हटला
एखादा मतदार म्हटला की मी ज्याला मतदान केलं आहे त्याला मतदान झालेलं नाही, अशी जर त्याची तक्रार असेल, जोडपत्र 17 मध्ये हे प्रतिज्ञापत्र भरावायचे आहे। त्या अगोदर प्रतिज्ञापत्र भरावायच्या अगोदर त्या मतदारास चुकीचे प्रमाणपत्र केल्यास होणाऱ्या परिणामांची सूचना आपण त्याला द्यायची आहे। मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान नोंदवही फॉर्म 17A मध्ये म्हणजे मतदान अधिकारी 2 यांच्याकडील नोंदवहीमध्ये संबंधित मतदाराची दुबार नोंदणी करावायची आहे। ठीक आहे, तर दुबार नोंदणी कशी करायची आहे या ठिकाणी आपण पाहू। दुबार नोंदणी अशा पद्धतीने करायची आहे। हा 17A आहे। ठीक आहे, तर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक आता या ठिकाणी आपण समजावून घेऊया। अनुक्रमांक 10 आणि जो मतदार आलेला आहे त्याच्या यादीतील अनुक्रमांक 420 आहे। त्याने अगोदर काय केलेलं आहे, त्याचा आधार कार्ड नंबर वगैरे आपण या ठिकाणी संपूर्ण नोंदवला आहे, म्हणजे तो मतदान त्यांनी केलेलं आहे, मतदान झालंय आणि नंतर त्यांनी तक्रार केली की मी ज्याला मतदान केलं आहे त्याला ते झालेलं नाही, म्हणून आपण त्याला दुबार नोंदणी कशी करायची, तर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक पुन्हा या ठिकाणी तोच लिहायचा आहे। आधार कार्डचे नंबर जे शेवटचे अंक येतील तेच या ठिकाणी लिहायचे आहेत आणि त्याची या ठिकाणी सही घ्यायची आहे। परंतु या ठिकाणी शेरा कॉलममध्ये पहा, आता काय करायचं आहे, उमेदवाराचा अनुक्रमांक म्हणजे त्यांनी ज्याला मतदान केलं आहे त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। उदाहरणार्थ BU वर म्हणजे बॅलेट युनिटवर अशा पद्धतीने अनुक्रमांक 1 त्यांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि त्यांनी XYZ या उमेदवाराला मतदान केलं आहे, साठी चाचणी मतदान घेतलं आहे। ठीक आहे, तर चाचणी मताची विशिष्ट कागदी पावती जुळते आहे, म्हणजे जेव्हा त्यांनी मतदान केलेलं आहे तेव्हा ज्या उमेदवाराला मतदान केलं आहे त्याच उमेदवाराला मतदान झालेलं आहे असं VVPAT वरची स्लिप जर दाखवत असेल तर या ठिकाणी पावती जुळते असं लिहायचं आहे। ठीक आहे, आणि ही जी माहिती आहे या ठिकाणी नियम 49MA अन्वये नोंदवलेली चाचणी मते ही वजा करावायची आहेत, म्हणजे एका ठिकाणी आता या ठिकाणी 01 अशी संख्या येईल, एकूण संख्या मतदान केल्याची 01। नमुना 17A मधील मतदाराचे अनुक्रमांक जो आपण आता पाहिला तो 420 आहे आणि ज्या उमेदवाराला चाचणी मत दिले तो त्याचा अनुक्रमांक या ठिकाणी आहे। उमेदवाराचं नाव XYZ जे आहे ते या ठिकाणी येईल आणि मतांची संख्या 1 अशी येईल। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ती माहिती भरावायची आहे। आता आपण 4 मुद्द्याकडे जाऊ। मतदाराचा आक्षेप खरा असेल तर मतदान थांबवावे व झोनल ऑफिसरशी संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, मतदाराचा आक्षेप खोटा सिद्ध झाला तर आपण आत्ताच पाहिलं की 17A मध्ये त्याची नोंद कशी करायची आहे। संबंधित मतदाराची शेरा राखण्यास सही आपण तिथं घ्यायची आहे। फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 1 मधील अनुक्रमांक 5 व ब मध्ये टेस्ट वोट नोंद घ्यायची आहे, जी आत्ता आपण पाहिलेली आहे। खोटा ठरल्यामुळे संबंधित मतदाराला पोलिसाच्या स्वाधीन करावायचे आहे। ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने मॉकपोल आणि टेस्ट वोट म्हणजे अभिरूप मतदान आणि चाचणी मतदान यातील फरक आपण पाहिलेला आहे आणि याच पद्धतीने अतिशय काळजीपूर्वक आपलं काम व्हावं या संदर्भात हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक कराल अशी अपेक्षा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद।